तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आमचा दिवस चौथा. आम्ही आता अरिना आयलंडवरून चेकआउट केलं, तिथेच ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता आम्ही इथून चाललो आहोत नील आयलंडला. तर त्याच्यासाठी आम्ही आता आलो आहे पुन्हा एकदा जेटीवर आणि इथून आम्ही परत नॉटिकाने नील आयलंडला जाणार आहोत. तर आता चला, तर मग आता पुढे जाऊया आणि पुढे काय काय करणार आहोत ते सगळं मला पुढच्या व्हिडिओत दाखवते. तर आता मी ब्रेकफास्टला आलो आहे. तुम्ही बघू शकता तिथे ना छोले भटुरे पण होते, पण सकाळी सकाळी एवढं ऑइली खायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही फ्रेंच टोस्ट, उपमा, ब्रेड, बटर, वडा, चटणी आणि फ्रूट्स घेतले. तर ही आता पोर्ट ब्लेअरवरून नॉटिका आली आहे, तर इथनेच आपण नील आयलंडला जाणार. तर आता आपण हॅमलॉकवरून निघालो आहे नील आयलंडला जायला. नॉटिकामध्ये आज आमचं फेवरेट कार्टून लावलं आहे. आता आपण नील आयलंडला येऊन पोचलो. थोड्या वेळात आपण आता उतरू बाहेर. नील आयलंडला उतरलो आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी प्रचंड आहे. आता ही सगळी जी गर्दी आहे ती पोर्ट ब्लेअरला जाणारी गर्दी आहे आणि ते बघू शकता इथे समुद्र पूर्ण शार समुद्र आहे, मस्त आहे. अशा समुद्रात भिजायला काही वाटत नाही. चला आता आपण आम्हाला जो ड्रायव्हर येणार आहे त्याला कॉल करूया. तर आता मी हॉटेलला पोचलो आहे. तुम्हाला ना मी आमच्या हॉटेलचा व्ह्यू दाखवते. इथे कॉटेज टाईप रूम आहेत आमचे. इतकं छान वाटतंय ना, बीचच्या बाजूलाच एकदम रूम आहेत. सिल्वर पर्ल बीच रिसॉर्ट आहे आणि हे तुम्ही बघू शकता यांचं हे रिसेप्शन एरिया आहे, सिटिंग एरिया वगैरे इथे आहे. तुम्ही लंच, डिनर आणि ब्रेकफास्टसाठी इथे येऊ शकता. आणि इथे समोर आहेत ना कॉटेजेस आहेत. या बाजूला कॉटेजेस आहेत आणि असं समोरच बीच आहे एकदम. तर तिथे थोड्या वेळाने रूममध्ये चेक इन वगैरे केल्यानंतर आपण तिथे जाऊन बघणार आहोत. किती छान आहे. पण आता मी असंच वरच्यावर तुम्हाला दाखवते. तर हे समोर बीच आहे. आता जास्त पुढे नाही जाते मी. नंतर आपण थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन इथे जाऊया, थोडा वेळ घालवूया. खूप छान आहे. आणि इथे समोर असे कॉटेजेस आहेत. तर आता आम्ही बीचवर चाललो आहे. तर रूम चेक इन व्हायला अजून थोडा वेळ आहे, 5-10 मिनटं लागतील. क्लिनिंग वगैरे चालू आहे, तोपर्यंत आम्ही म्हटलं थोडंसं बीचवर जाऊन येऊ. तर हा हॉटेलच्या समोरचा बीच आहे. छान आहे इथे लोकेशन. तर आता आपल्याला रूम मिळाली आहे. तर मी तुम्हाला आता आमची रूम दाखवते कशी आहे ती. हां, तर पहिले ना रूम दाखवायच्या आधी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. हा बघा, समोरच असं बीच आहे मस्त. तिथे जाऊन तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता. शांत वाटतं तिथे. प्लीज आता रूमची क्लिनिंग होईपर्यंत आम्ही तिथे बसलेलो. खूप शांत वाटलं तिथे. चला आता रूम बघूया. तर हा आपला रूम आहे. असा साईडला कबड आहे. तर आता आम्ही भरतपूर बीचला पोहोचलो आणि थोडी भूक लागली म्हणून इथे थांबलो आहे. तर आता आम्ही मॅगी ऑर्डर केली. भेलपुरी पापडी चाट खाऊन कंटाळलो होतो, त्याच्यामुळे मग काहीतरी वेगळं ट्राय करू. तर आज मॅगी. आता थोड्या वेळाने आम्ही बीचवर जाऊ, ते तुम्हाला
तुम्हाला बीचवरती काय कसं बीच आहे ते दाखवते. चला तर मग आता पुढे कंटिन्यू करू. तर ही मॅगी आली आता आपली मसाला वेजी मॅगी. तर टेस्ट करून बघूया कशी येते. छान आहे टेस्टला. तर आता आपण भरतपूर बीचला पोचलो. तर इथे सुद्धा फोटोग्राफर्स वगैरे असतात, जे की 500 रुपयामध्ये 20 फोटो आणि कॉम्प्लिमेंटरी रील देतात. तर आता आपण भरतपूर बीचला आहोत. तर खूप शांतता आहे इथे सुद्धा आणि हा बीच पण मोठा आहे, त्याच्यामुळे गर्दी अशी जाणवत नाही आहे जास्त. पण गर्दी आहे नाही म्हटलं तरी, बरगतच आहे. तर मगाशी ना आपण ही समोर जी जेटी दिसते ना तिथे उतरलेलो. तिकडनं बाजूलाच हा भरतपूर बीच आणि या जेटीच्या त्या साईडला अपोजिट साईडला आमचं हॉटेल आहे. तर मगाशी ना आम्ही तिथे बसलेलो आणि पाणी तिथे ओलं दिसतंय ना तिथपर्यंत होतं. पण आता दुपारची वेळ आहे ना, थोडी ना सुकती लागली. तर आता इथे ना मगाशी भरपूर पाणी होतं. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही किती इझिली पाण्यातून चालत जातोय आणि तिथे तर पूर्ण असं मोठी भाट पडली आहे. तर आता तिथे जाणार आहोत आम्ही. तर आता आम्ही आलू चाट घेतले. झालमुरी भेल वगैरे सगळं आमचं ट्राय करून झालं, म्हणून म्हटलं आता हे ट्राय करूया. तर आता खाऊन बघूया कसं आहे ते. तर हे आलू चाट घेतले आम्ही, ते ट्राय करून बघूया. आणि तर आता आपण आलो आहोत लक्ष्मणपूर बीच 2ला. इथे लक्ष्मणपूरच्या नावाने 2 बीच आहेत, लक्ष्मणपूर बीच 1 आणि बीच 2. तर इथे तो नॅचरल पूल वगैरे जो असतो ना तो आहे, तर तो आता आपण बघणार आहोत. तर इथे हे जे फ्रूट्स आहेत ते सी पायनॅपल असं याचं नाव आहे, समुद्री अननस है ना. नाही लागणार पाहायला. गाईड तिकडून घेऊन जातं म्हणजे ते व्यवस्थित असणार. तर हा आहे नॅचरल पूल. तर आता आम्ही पोचलो आहोत लक्ष्मणपूर 1 ना, 2 तिकडचं होता ना. हां, तर आता आम्ही पोचलो आहोत लक्ष्मणपूर 1 या बीचला. तर इथे ना हा बीच सनसेटसाठी खूप फेमस आहे. तर आता आपण इथे जाणार आहोत आणि मग पुढचं दाखवते. पोट जरा पॅक झालं आहे नारळ पाणी पाहिजे म्हणून. तर आम्ही आता इथे भजी घेतली आहे. भजीसोबत टोमॅटो केचप दिला आहे त्यांनी. भजीची टेस्ट खूप छान आहे, एकदम अशी गावच्या बसस्टॉपवरती मिळते ना भजी तशी लागते. तर आता आम्ही स्टारगेझिंगला चाललो आहे लक्ष्मणपूर 1 या बीचवरती. तर आता आमची गाडी येईल त्याची वाट बघतो आम्ही. तर तिथे 2 ते 3 प्रकारचे पॅकेज असतात त्याचे सुद्धा. तर त्यातला आम्ही एक घेतला आहे. तर आता बघूया काय काय बघायला मिळतं इथे. तर आता मी येऊन पोचलो आहे पुन्हा एकदा लक्ष्मणपूर बीचला. काळोख भरपूर आहे, आता बघूया काळोखात काय दाखवत आहेत ते. तर हे समोर लाईट ज्या दिसतात त्या आपल्याला ते दाखवणार आहेत की कुठले कुठले आपल्याला तारे दाखवतात. त्यासाठी ते लाईट आकाशात मारतात. तर असा होता आपला आजचा दिवस 4था. तर सकाळी आम्ही हायव्लॉकवरून नील आयलंडला आलो. त्यानंतर रूममध्ये व्हिजिट केलं. तुम्ही आवाज ऐकू शकताय, आमच्या रूमच्या बाहेरच बीच आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय. त्याच्यानंतर आम्ही गेलो भरतपूर, लक्ष्मणपूर 1, लक्ष्मणपूर 2
अशा 3 बीचेसला. त्याच्यानंतर आम्ही सनसेट पाहिला लक्ष्मणपूर 1ला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रूमवर आलो आणि त्याच्यानंतर आम्ही स्टार गेझिंगला गेलो. स्टार गेझिंगला असं काही एवढी मज्जा नाही आली, त्याच्यामुळे मला एवढं ते वर्थ नाही वाटलं. तर तसं बघायला गेलं तर म्हणजे ओके होतं. तर असा होता आमचा पूर्ण दिवसाचा आजचा हा प्रवास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.